नमस्कार. आज द्यायचे होते मला 15 थालीपीठं आणि मस्त असा कांदा कोथिंबीर कापून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलेले लाल तिखट, हळद, तीळ, ओवा, मीठ टाकलेलं आहे आणि भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. पाणी घालून छान असा गोळा करून घेतला मस्त असा. थोडा सैलसरच भिजवायचा आहे पीठ, कारण की थोडंसं रवाळ असतं भाजणीचं पीठ. आणि इथे एक रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावर छान असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे मस्त असं. थालीपीठ थापून झाल्यानंतर तव्यावरती छान तेल सोडलं आणि रुमाल सकट उचलून थालीपीठ तव्यावरती टाकून घेतलं. थोडंसं पाणी घातलं की रुमाल अगदी सहज निघून येतो आणि छान असं. आणि एका साईडने तेल टाकून आणि छान असं पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने तेल टाकून खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. बघू शकता किती खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. सगळी थालीपीठं छान भाजून घेतली आणि थोडीशी लांब पाठवायची होती, त्याच्यामुळे छान बॉक्स रेडी करून घेतला आणि बघू शकता मस्त अशी थालीपीठं तयार झालेली आहे. आणि मग छान अशी मी त्या बॉक्समध्ये सगळं थालीपीठाची पॅकिंग केलेली आहे, कारण की जेव्हा पोर्टरनी पाठवलं जातो पदार्थ तो व्यवस्थित गेला पाहिजे, म्हणून छान असं बॉक्समध्ये केकचे बॉक्स असतात माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी ते पॅकिंग केलेलं आहे. आणि इथे देत आहे मी घरी बनवलेली मस्त अशी लसणाची चटणी. आणि आपली लसणाची चटणी खूप टेस्टी असते, तर नक्कीच सुरेखास किचनला भेट देऊन एकदा थालीपीठ ट्राय करा. आणि अशा पद्धतीने आपली थालीपीठाची पॅकिंग रेडी झालेली आहे.